नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. घोगरी तालुका हदगाव येथील अनाथ कुटुंबातील पायल जाधव आईची लहानपणी तर वडिलांची 2 वर्षापूर्वी निधनानंतर लहान बहीण, भाऊ, वयोवृद्ध आजी, मानसिक आजारांचा काका अशा हलाखीच्या परिस्थितीमुळे कुटुंबाची जबाबदारी एकट्या पायलवर पडली. अशा दयनीय अवस्थेतील परिस्थितीची माहिती घोगरी येथील राम मोहिते यांनी रयत प्रतिष्ठानला दिल्याने 20 एप्रिल रोजी रयत प्रतिष्ठानच्या वतीने अन्नधान्य, आवश्यक साहित्यासह पुढील 2 महिन्याचे किराणासाठी मदत केली. तर सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ पांडे यांनी विवाह वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून या अनाथ कुटुंबासाठी तामसा येथील बंडेवार यांच्या कापड दुकानात कपडे खरेदी करून देत विवाह वाढदिवस केलाय. तर या अनाथ कुटुंबासाठी जिल्ह्यात गरजूसाठी आशेचा किरण ठरलेल्या नांदेड येथील साई प्रसाद परिवार पुढाकार घेत आहे. गावातील नागरिक उपस्थित होते. आज घोगरी तांडा येथील अनाथ कुटुंबाला रयत सेवा प्रतिष्ठान जळगावतर्फे मदत देण्यात येत आहे. या मदतीची माहिती पत्रकार श्री राम मोहिते सर यांनी आम्हाला दिली आणि त्या मदतीचे आव्हान दिल्यानंतर अनेक दानशूरदात्यांनी ही मदत या ठिकाणी जमा झालेली आणि त्या जमा झालेल्या मदतीतून आज अन्नधान्य व कपड्याची किट त्यांना देण्यात आली. कपड्याची किट ही राजेश पांडे सर आमचे मार्गदर्शक यांनी आपला वाढदिवस साजरा न करता, अनाठायी खर्च न करता या कुटुंबाला कपड्यांची मदत देऊन आपला वाढदिवस साजरा केला. आणि माझे आई वडील लहान असताना, भाऊ लहान असताना आई वारली आणि पोळ्याच्या सीजनमध्ये बाबा वारला. खाण्याची व्यवस्था नव्हती. आज अनाथ मुलींच्या मदतीसाठी आलेलो आहोत. याची माहिती मोहिते पाटील पत्रकार यांनी आम्हाला दिली व रयत प्रतिष्ठानावर याची आवाहन केले असता जी काही रक्कम जमा झाली त्या रकमेतून या ठिकाणी आज अन्नधान्य, साहित्य व मुलांना कपडे हे घेऊन देण्यात आलेले आहेत. तसेच या मुलांना अशी एक विनंती करण्यात आलेली आहे की साई प्रसाद परिवार नांदेड यांच्यातर्फे या तिन्ही मुलांना या ठिकाणी पालकत्व आम्ही स्वीकारायचा विचार आहे. फक्त त्यासाठी आमची एकच म्हणणं आहे की या मुलांनी कुठेही रोजमजुरी न करता या ठिकाणी यांनी शिक्षण हे पूर्ण करावं अशी आम्हाला साई प्रसादतर्फे एक माहिती आलेली आहे आणि तशीच यांना या ठिकाणी आज घोगरी तांडा या ठिकाणी येऊन ही मदत दिली रयत प्रतिष्ठानतर्फे. संजय पंडित, स्वतेज न्यूज मराठी, नांदेड.